नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। शेणला खायला टाकलं बुसकाट। आता मीच येऊन टाकलं। मम्मी जरा फराळाचं बनवतीये। उद्यापासून दिवाळी चालू होणार आहे, म्हणजे चालू तर झालीच पण लक्ष्मी पूजन आहे ना उद्या। हा, आता आमची शेळी ना, हिला ॲक्च्युली काय झालं होतं, हिने पोटात डुसणी मारली होती बहुतेक, हिने किंवा त्याने, त्या दोघांच्या ह्यानी मग तिच्या पोटात दुखायला लागलं असेल आणि ती बसली होती, उठतच नव्हती, खात नव्हती, काहीच नव्हती। आणि थोड्या वेळानंतर तिची डिलेवरी झाली आणि आता एकदम व्यवस्थित आहे ती, दूध पण आहे तिला आणि तिची झालेली पाठ पण एकदम व्यवस्थित आहे। आता चालायला लागले, खेळायला लागले। बघा ह्यांच्या अशा मारामाऱ्या चालतात। सगळीकडे खायला टाकलेलं आहे पण ह्यांना नुसतं दुसऱ्याच्या इथंच जास्त आहे असं वाटतं। मला तर वाटतं हिनेच मारले असेल, कारण ही खाताना पण तिला खाऊन देत नाही। तर आता एकदम व्यवस्थित आहे। कमेंट होती की चांगल्या डॉक्टरांना बोलून दाखवा, तर आम्ही व्यवस्थित केलं, म्हणजे झालंच ते आपोआप व्यवस्थित केलं। आम्ही पण व्यवस्थित काळजी घेतली, तिला साफ वगैरे ठेवलं आणि म्हणजे झाले ओके। आता डॉक्टरला बोलवायची काही गरज नाही, आता ती एकदम ओके झालेली आहे, खातीये बितीये। आणि हिची पण डिलेवरी झाली लालची आमच्या, तिला पण एक पाठ झाली, दोन्ही पाठीच झाल्या। ह्या दिवाळीला एकदम लक्ष्मी चालल्यात आमच्याकडं। आणि हे तर इतके आगाव झालेत, आता जसे जसे मोठे होत चाललेत। पूर्ण तोडून टाकले, इकडच्या साईडनी पण हे तोडून टाकले, चूकच काढून टाकले त्यांनी, आणि हे पण तोडून टाकले आणि येतात बाहेर, खायला टाकलं का आपोआप आत जातात। आता ते जसे जसे मोठे होत चाललेत तसे त्यांची पावर वाढत चालले ना, ते एक धक्का दिला तरी तुटायला काय, ते चुकांनी ठोकलेलं आहे फक्त। आता पप्पा घरी आहेत 4-5 दिवस, बघू पप्पांनी काय केलं तर त्यांच्यासाठी। आता त्यांना बांधून ठेवलं पाहिजे, तसं तर मोठे झालेत ते। ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा। त्या मम्मी म्हणली जा तूच व्हिडिओ काढ, मी मम्मीला बोलत होते चल एक व्हिडिओ काढून येऊ मम्मी टाकायला, तर मम्मी म्हणली जा तूच, आता मी काम करते। आणि खायला पण टाकायचं होतं, आता मम्मी थोड्या वेळाने येऊन गवत कापून टाकल। तर ठीक आहे, धन्यवाद।